आणि आता पुढची बातमी आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून काही जागांवरती निर्णय झालेला नाही। आता नाशिकच्या जागेचे चित्र स्पष्ट झालंय। नाशिकची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय आणि त्यासाठी छगन भुजबळ यांनी तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरायला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियांकडून 6.5 कोटी रुपये भरण्यात आलेत। भुजबळांनी 2011 मध्ये आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कारखान्यासाठी कर्ज घेतलं होतं आणि नाशिक जिल्हा बँकेतून हे कर्ज घेण्यात आलं होतं। आता हे कर्ज वन टाइम सेटलमेंट करत भरलं जात आहे। थकीत कर्जाचा पहिला हप्ता 6.5 कोटी रुपये भरण्यात आलाय। एकूण 28 कोटी रुपयांचं कर्ज आहे ते भरलं जाणार आहे। उर्वरित कर्जाची रक्कम टप्प्याटप्प्यानं भरण्यात येणार असल्याचं बँकेला त्यांनी सांगितलंय। त्यामुळे नाशिकची उमेदवारी छगन भुजबळ यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। दुपारी पत्रकार परिषदेतून याची घोषणा होऊ शकते। या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे महायुतीमध्ये आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत। अर्थात शेवटी महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचा मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल। लोकशाही प्रक्रियेमध्ये काही दोन गोष्टी पुढे पाठीमागे होत असतात। आतापर्यंतचे जे काही उमेदवार घोषित झालेले आहेत कदाचित एखाद्या ठिकाणी स्थानिक बाबींवर लक्षात घेऊन काही बदल करावा लागला असेल, परंतु बाकीचे सगळे विद्यमान खासदार आहेतच ना। नाशिकच्या जागेसाठी काय म्हणणार? नाशिकच्या जागेचा पण काही प्रॉब्लेम होणार नाही। योग्य वेळी योग्य निर्णय होणार आहे।